आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज, आवाज आपल्या हक्काचा। जयंतीचा प्रतिसाद आज आपल्या रूपामधून तुम्ही बघितलेलाच आहे सर, की ही जनता जी आहे कुठल्या पक्षाच्या किंवा कुठल्या पैशावाल्याच्या उमेदवाराच्या पाठीमागे न राहता ही जनता ही अपक्ष उमेदवार केशव पांडुरंग गायकवाड यांच्या सोबत आज किती मोठा प्रतिसाद आहे हे तुम्ही आपण तुमच्या माध्यमातून तुम्ही बघू शकतात आणि जनतेला दाखवू शकतात की ही जे लोक जे आहेत ही लोक ना कुठल्या पैशासाठी ना ही लोक ना कशासाठी आले नाहीत। मला जे तिकीट न देऊन नामदार धनंजय मुंडे साहेबांना जे मला जे आज तिकिटाला डावललं, मी लोकांचे कमीत कमी सांगतो वडील वारल्यापासून मी 8 वर्ष झालं आज मी त्यांची समाजसेवा करीत आहे। त्या समाजसेवाचे फळ म्हणून आज हे जनतेनं माझ्यासोबत येऊन ते आज मला दाखवून दिलं। अपक्ष लढण्याचा का निर्णय घेतला? अपक्ष लढण्याचा हे निर्णय घेतला की सर माझ्या वडिलाचा इथं लॉकडाऊन मध्ये पाणी वाटप करते वेळेस, पाणी पुरवठा करते वेळेस, लोकांना सेवा देते वेळेस, पाण्याची सेवा उपलब्ध करून देते वेळेस माझ्या वडिलाचा तिथं एक मर्डर झाला। आज मर्डर होऊन देखील आम्ही ती सेवा वडिलाचा वारसा म्हणून आम्ही ते समाजसेवा काम चालूच आहे। त्या लोकांची अशी इच्छा होती की आज जर तुम्ही जर या उमेदवारीमध्ये जर नाही थांबलात इलेक्शन मध्ये तर आज आमच्यावर फार मोठा अन्याय होईल। नेते होते पांडुरंग तात्या गायकवाड, हे जे होते नेते आमचे ही वारंवार आमच्या वार्डामध्ये येत होते, बघत होते सुखामध्ये दुःखामध्ये। त्या पद्धतीनं तुम्ही बी येत आहेत जात आहेत म्हणले, आम्हाला पुण्याच्याला पुढल्या 5 वर्षामध्ये कुणी इकडे बघायला देखील येणार नाही असं लोकांचं म्हणणं होतं, म्हणून मी अपक्षाचा निर्णय घेतला। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जायचे? मी एक कमीत माता रमाई आंबेडकर घरकुल योजनेमध्ये आणि PM पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ कमीत एक 300-350च्या जवळजवळ मी 340च्या आसपास घरकुलाचा लाभ दिलेला आहे। लोकांचे पत्र निघालेले आहेत माझ्यामुळे। मी एक गरीब कुटुंबातला मुलगा आहे, ते त्या गोष्टीची मला जाणीव आहे। त्या राहिला विषय दुसरा पाण्याचा मुद्दा, 2-3 पिढी झाले आमच्या इथं कमीत प्यायच्या पाण्याची पाईपलाईन देखील नव्हती। आम्हाला इथून गार्डन मधून कॉलनी मधून ह्या भागातून आम्हाला डोक्यावर रोज रात्री 1 वाजता 12 वाजता 9 वाजता असं पाणी आणावं लागत होतं। त्या पाण्याचा प्रश्न आज घरोघर पाणी गेलेलं आहे, हे मीच केलेलं आहे। सौर ऊर्जा असेल, लाईट असेल, लोकांची समस्या असतील, सुखातल्या असतील दुःखातल्या असतील किंवा लग्नाचे वेग असतील, आम्ही त्यांच्या सोबत एक घरातला एक कुटुंब प्रमुख म्हणून किंवा एक घरातला मुलगा म्हणून मी हे प्रत्येक समस्या त्यांच्या सोडवितो। जनतेचा प्रतिसाद काय वाटते निवडून येण्याबाबत? मला तर वाटतं विरोधकच राहिलेत का नाही ते विरोधकाचा प्रश्न आहे, ते बघूनच पागल झालेत की जनताचा प्रतिसाद बघूनच ते परेशान झालेले आहेत। आता त्यांचं जे आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला धमकी देणे, 5-25 रुपयाचं आश्वासन देऊन त्यांना भेडविणे, त्यांच्यासोबत दिसायचं नाही, हे त्यांचं वारंवार फॉर्म इलेक्शन चालू झालंय, फॉर्म भरायची डेट चालू झाली तेव्हापासून कंटिन्यू त्यांच्या धमकी कार्यकर्त्याला चालू आहे। Subscribe now and press the bell icon.
Never miss an update.